मेघना जेमतेम 8 दिवस राहिली. तो वेळ अगदी कापरासारखा उडून गेला. इंदिरा मनातून खूप खुश होती. दोन्ही मुलांना हवं तसं करायला मिळतंय म्हणून तिला वाटलं, आपण जर खमकेपणाने मिहीर आणि मेघनाला बंगलोरला पाठवायला हिंमत केली नसती तर दोघांचं शिक्षण, नोकरी माहिती नाही कोणत्या दिशेने गेली असती. मेघनाचं बंगलोरबरोबर दिल्लीला पण सिलेक्शन झालं होतं. मिहीर बंगलोरला असल्यामुळे मेघनाने पण विचार करून बंगलोर निवडलं. आता या वर्षानंतर मेघनाला पण नोकरी मिळेल, मग आपल्या जीवाला स्वस्थता येईल असं इंदिरेला वाटलं. आज मिहीरचा फोन आला की तो शुभांगीशी काय बोलला विचारायला हवं. विचारांच्या नादात इंदिरेचं बागेतली कामं खूप लवकर संपलं. उद्या झाडांची पिकली पानं काढून खत करायला तयार केलेल्या खड्ड्यात टाकायला हवी असं तिच्या मनात आलं. तिला झाडांची गंमत वाटली, कारण माणसासारखी बुद्धी नसून जिवंत असेपर्यंत ते सगळ्या जगाला आपलं आयुष्य समर्पित करतात. त्यांच्यातली वृद्ध झालेली पिवळी पानं झाडाच्या बुंद्याशी गळून पडतात आणि मातीत मिसळून स्वतःच रूपांतर खतामध्ये करतात. आहे तोपर्यंत ते माणसाच्या कामात येतातच, पण मृत्यूनंतर सुद्धा स्वतःला दान करतात. बुद्धी असूनही माणूस कुठे आपल्या अवयवांचं दान करतो. या सृष्टीपुढे माणूस खूप खुजा आहे. फोनच्या रिंगमुळे इंदिरेच्या विचारांची तंद्री भंगली. ती घरात शिरली तर मंगेश तिचा फोन हातात घेऊन त्याकडे टक लावून बघत होता. कोणाचा फोन आहे? खोलीत शिरता शिरता इंदिरेनं विचारलं. मंगेशनी काही उत्तर न देता फोन दानकन टेबलावर आपटला आणि निघून गेला. इंदिरेने मान हलवून फोन कोणाचा होता हे बघण्यासाठी फोन हातात घेतला. परवा मिहीरचा फोन आला होता तेव्हा आठवणीने इंदिरेने विचारलं, अरे शुभांगीशी बोललास का? हो बोललो. काय सांगितलं तू? तू जसं म्हणालीस तसंच सांगितलं. मग ती काय म्हणाली? म्हणाली काही लोकांचा स्वभाव असतो असा. तुझ्या बाबांच्या स्वभावामुळे तिला काही अडचण आहे का? तसं काही बोलली नाही. पुन्हा एकदा तिला विचारशील? आई सारखं तिच्या मागे लागल्यासारखं होईल का? तसं तुला वाटतंय का? मग जाऊ दे थोडे दिवस. ती तुला भेटल्यावर कशी वागते ते बघ. तिने आपणहून बाबांचा विषय काढला तर बोल. ठीक आहे तसंच करतो. नेहमी तुमची भेट होत नाही का? रोज होते असं नाही. कधी कधी तिच्या प्रोजेक्टची मीटिंग लांबली तर लंच टाईममध्ये भेट नाही होत. त्यामुळे ऑफिस सुटल्यावर होईलच असं नाही. ठीक आहे, या गोष्टीवर फार विचार करू नकोस. ती समजूतदार असेल तर तिला या गोष्टी खूप मोठ्या वाटणार नाहीत. कळतंय ना मी काय म्हणतेय? हो आई, तू आहेस म्हणून मी आणि मेघना खूप रिलॅक्स असतो. कुठलाही प्रॉब्लेम असो तुझ्याशी बोलायला भीती वाटत नाही. तू शांतपणे उपाय सांगशील याची खात्री असते. हां, झालं का तुझं सुरू कौतुकाचे पूल बांधणं? तू आहेसच तशी. तू हे डिझर्व करतेस. चल ठेवते फोन. फोन ठेवून इंदिरा वळते. मागे नेहमीप्रमाणे मंगेश उभा असतो. वाटलंच मला तुम्ही मागे उभा असशील म्हणून. काय गुन्हा आहे का? गुन्हा पाठीमागे उभं राहण्यात नाही. कोणाचं बोलणं चोरून ऐकण्यासाठी पाठीमागे उभं राहणं गुन्हा आहे. हो करतो मी हा गुन्हाच. मुलांचे फोन आले की हे असं का वागता तुम्ही? पुढच्या वेळेपासून मी फोन स्पीकरवर ठेवत जाईन. मग आमचं बोलणं ऐका. एवढं बोलून इंदिरा खोलीबाहेर गेली सुद्धा. पण रागाने मंगेशच्या तोंडून शब्दच फुटला नाही. आज त्याने इंदिरेला खूप बोलायचं ठरवलं होतं, पण शक्य झालं नाही. मंगेश रागातच धुमसत बसला. इंदिरा दिवसेंदिवस मंगेशकडे दुर्लक्ष करत होती. इतकी वर्ष ती गप्प होती. त्याची मंगेशला सवय होती. फुटाण्यासारखी सतत फुटणारी इंदिरा त्याला नवीन होती. काय केलं म्हणजे ती पूर्वीसारखी आपल्या कह्यात राहील हे मंगेशला समजत नव्हतं. विचार करून करून त्याचं डोकं फुटायची वेळ आली. बघता बघता मिहीरचं लग्न जमेपर्यंत गोष्टी आल्या. शुभांगी आणि तिचे आई वडील आणि तिचा लहान भाऊ येत्या रविवारी इंदिरेच्या घरी येणार आहेत. इंदिरेने त्यांना जेवायला बोलवलं. मंगेशला हे पटलं नाही, पण इंदिरेने त्याकडे लक्ष दिलं नाही. शुभांगीकडची मंडळी आपल्या घरी येतील तेव्हा नीट वागा बोला. हे पण शिकावं लागेल का आता मला? कळत नाही का? तुम्हाला कळत असतं तर मला बोलावं लागलं नसतं. ही बैठक नॉमिनल आहे.
शुभांगी मिहीरची बायको आणि आपली सून म्हणून या घरात येणार आहे, तेव्हा नीट जबाबदारीने वागा. बघीन, मला जमेल तसं वागीन, बेफिकीरपणे मंगेश म्हणाला. तुम्हाला जमेल तसं तुम्ही नाही वागायचं. त्या दिवशी मुलाचे वडील म्हणून जसं तुम्ही वागायला हवं तसंच वागायचं, हे लक्षात ठेवा. हे माझं घर आहे. मी इथे कसं वागायचं हे मला कुणी सांगायचं नाही, कळलं? मी सांगणार, 100 वेळेला सांगणार, कारण हे घर माझं सुद्धा आहे. तुझं नाव नाही ह्या घराच्या कागदपत्रामध्ये. तुमच्याशी लग्न झालं याचा तर पुरावा आहे, ऑफिडेटिव्ह आहे. मग तुमची बायको म्हणून माझा या घरावर हक्क आहे. तुम्हाला कळलं? मला दूर ठेवून मिहीरचं लग्न जमवते का? बघतोच कशी करते लग्न. वा, काय पण तुमचे विचार आहेत. मुलांचं लग्न जमवण्यात तुमचा अहंकार दुखावला गेला का? मुलीकडच्यांसमोर वेडवाकडं वागलात तर मी काय करेन मला माहिती नाही. त्या लोकांसमोर तुमचा अपमान झाला तर त्याला तुम्ही जबाबदार राहाल, हे वागताना लक्षात ठेवा. मंगेशला धास्ती वाटली, कारण इंदिरा आता वाटेल ते करू शकते याची त्याला खात्री पटली होती. तो दिवस बरा गेला. नंतरचाही दिवस ठीक गेला. इंदिरेला येणाऱ्या दिवसाची काळजी वाटत होती. मंगेश कसा डोक धरून बसला होता हे एवढ्या वर्षात इंदिरेला चांगलंच कळलं होतं. मिहीरचं लग्न व्यवस्थित पार पडू दे, एवढीच तिची देवाजवळ प्रार्थना आहे. मिहीरच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्या लग्नात मंगेशने जरी मोडता घालायचा प्रयत्न केला तरी आपण तो मोडून काढायचा, हे इंदिरेने मनाशी पक्क ठरवलं. शुभांगी आणि तिच्या घरची मंडळी ठरलेल्या दिवशी इंदिरेच्या घरी आले. त्यावेळेस मिहीर पण होता. मेघना मात्र आली नाही, कारण तिची असाइनमेंट पूर्ण करायची होती. इंदिरेने मंगेशवर बारीक नजर होती. मिहीरला धाकधूक होत होती. ती मंडळी स्टेशनवरून जशी निघाली, शुभांगीने मिहीरला फोन करून सांगितलं. तशी इंदिरा मंगेशला म्हणाली, मी जे काही सांगितलं तुमच्या लक्षात आहे ना? मंगेशने नुसतं इंदिरेकडे बघितलं. मी काय विचारतेय? 10 वेळेला तेच सांगायला नको मला. तुमच्यावर विश्वास नाही माझा. माझा पण तुझ्यावर विश्वास नाही. तुम्ही कधी कोणावर विश्वास ठेवला आहे? माझ्यावर तरी कसा ठेवावा? फार बोलू नकोस. मी शांत आहे तोपर्यंत ठीक आहे. तुम्ही रागामध्ये कोणतंही वाकडं पाऊल उचललं तर मग मी तुमची प्रतिष्ठा वगैरे बघणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. काय करणार करून करून? तुम्ही वाकडं वागून बघा, मग कळेल. या दोघांच्या वादावादीमुळे मिहीर अस्वस्थ होत होता. आई प्लीज नका वाद घालू आता. सांग तुझ्या आईलाच, जिथे तिथे आपला रोप झाडत असते. काळजी करू नको मिहीर, सगळं व्यवस्थित होईल. शुभांगी आणि तिच्या घरचे आले. इंदिरेने स्वागत केलं. शुभांगीच्या वडिलांनी मंगेशला आणि इंदिरेला हात जोडून नमस्कार केला. पाठोपाठ तिच्या आईनेही केला. मंगेशनेही दोघांना उलट नमस्कार केला. शुभांगीने खाली वाकून इंदिरा आणि मंगेशला नमस्कार केला. बसा. प्रवासात काही त्रास नाही झाला ना? नाही. आजकाल पूर्वीसारखे खडतर प्रवास कुठे राहिलेत? हो खरे, आलेच. असं म्हणत इंदिरा आत स्वयंपाकघरात सरबत आणायला गेली. मंगेश गप्प होता. बाकीचेच आपापसात गप्पा मारत होते. इंदिरा नसताना या लोकांची चांगलीच उडवायची असं मंगेशने मनाशीच ठरवलं होतं. पण घरात येताच शुभांगीने त्याला खाली वाकून नमस्कार केला. त्यामुळे मंगेशच्या मनात शुभांगीला जरा जागा मिळाली. तिला मानसिक त्रास व्हायला नको म्हणून तो गप्प राहिला. इंदिरा सरबत घेऊन आली तशी शुभांगी पटकन उठली आणि इंदिरेजवळ जात म्हणाली, द्या काकू, मी देते. असं म्हणून तिने इंदिरेच्या हातातील ट्रे घेतला. पहिला सरबताचा ग्लास मंगेशला दिला. त्याबरोबरच मंगेश शुभांगीवर आणखी खुश झाला. थोड्या वेळाने इंदिरा आतमध्ये जेवणाची तयारी करायला गेली. तिच्या पाठोपाठ शुभांगी उठून आत गेली. इथे एक मार्क मंगेशनी शुभांगीला दिला. हळूहळू त्याचं शुभांगीबद्दलचं मत पहिल्याच बैठकीत बदलू लागलं. मंगेश इतका वेळ इतका शांत बसलेला बघून इंदिरेला आश्चर्य वाटत होतं. तसंच आनंदही होत होता. शुभांगीचे वडील जेवढं विचारत तेवढंच मंगेश बोलत होता. लग्नाचाच मुहूर्त काढा, साखरपुडा आदल्या दिवशी करता येईल असं इंदिरेने सुचवलं. ते शुभांगीच्या आईवडिलांना पटलं. एकूण शांततेत पहिली भेट आणि जेवण पार पडलं. मिहीरने एक सुस्कारा सोडला. जोपर्यंत शुभांगीकडचे लोक जात नाहीत तोपर्यंत मिहीरला धाकधूक वाटत होती. शुभांगीकडचे दुपारचा चहा घेऊन निघाली.
ते जसे रिक्षात बसले तसा इंदिरेने एक सुस्कारा सोडून जरा वेळ डोळे मिटून शांत बसली. शुभांगी, मुलगी चांगली वाटली मला. इंदिरा आश्चर्याने मंगेशकडे बघू लागली. खरंच बोलतोय, तिच्या घरचे संस्कार चांगले आहेत. मला आल्या आल्या खाली वाकून नमस्कार केला. आता इंदिरेच्या लक्षात आलं मंगेशला शुभांगी का आवडली. सगळ्यात आधी मंगेशला तिने खाली वाकून नमस्कार केला, त्याला महत्त्व दिलं. इंदिरेला शुभांगीचं कौतुक वाटलं. तिने मंगेशची नस बरोबर पकडली. त्याला सगळ्यात आधी मान देऊन दुर्गम किल्ला जिंकला. तुझा विश्वास बसत नाही का? बसला विश्वास. खरंच शुभांगी गुणी मुलगी आहे. कोणाला आधी नमस्कार करायचा हे तिला कळलं. घराचा करता कोण हे तिला कळलं. मंगेश प्रत्येक वाक्य ठासून बोलला. इंदिरा यावर फक्त हसली. हसायला काय झालं? खरं तेच बोलतोय. मी कुठे काही म्हटलं? तुझ्या हसण्यावर मला संशय आहे. तुम्हाला संशय कधी आणि कशावर येत नाही ते सांगा. तुझ्या आत्ताच्या वागण्यावर मला संशय आहे. मी काय वागले तुम्हाला संशय येईल असं? आत्तापर्यंत मान वर करून न बोलणारी इंदिरा आजकाल माझ्या डोळ्याला डोळा भिडवून बोलते. बायको आहे तुमची. डोळ्याला डोळा भिडवून तुमच्याशी बोलेल तर गुन्हा आहे का? कोण तुला पाठिंबा देतंय? एवढी नीट झालीस. इतकी वर्ष सहन केलं. आता ठरवलं, जे आपल्याला पटत नाही ते करायचं नाही, स्पष्ट सांगायचं. वा, केवढी प्रगती झाली तुझ्यात. म्हणून मुलं पण मनासारखी वागायला लागली. बापाला विचारानाशी झाली. इंदिरा काहीच बोलली नाही. बोल ना, आता गप्प का? तुम्ही काहीही प्रश्न विचाराल आणि मी उत्तर देऊ? सरळ प्रश्न विचारला आहे. तुझ्या मनात खोटा आहे म्हणून तुला असं वाटतंय. तुम्ही मला मनापासून सांगा की तुम्हाला या प्रश्नाचं नक्की काय उत्तर हवं आहे. मंगेश कुचकट हसून निघून जातो. इंदिरा त्याच्या मागोमाग जाते आणि विचारते, असं कुचकटासारखं हसून का आलात? मला कळलं तुम्हाला काय विचारायचं आहे. हे तुम्हालाच माहिती नाही हे माझ्या लक्षात आलं आहे. मला त्रास द्यायचा म्हणून सतत एकच निरर्थक प्रश्न विचारू नका. बापरे, ही मांजर वाघोबा व्हायला बघते. घाबरल्याचा अभिनय करतो. मी मांजर नाही, वाघीण आहे. इतके दिवस शांत होते, आता मला उचकवू नका. स्पष्ट सांगत आहे. मंगेशची आता खात्री पटली की इंदिरा बदलली आहे. इंदिरेला बदलवणारा कोण आहे याचा आता प्रकर्षाने शोध घ्यायला हवा, याची मंगेशला पुन्हा जाणीव झाली. विचारात घडलेल्या मंगेशला इंदिरा कधी त्याच्यासमोरून निघून गेली हे त्याला कळलंही नाही. पुढे काय होईल? इंदिरा, मंगेश, शुभांगी यांच्या आयुष्यात अजून पुढे काय काय होईल हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.